वेलकम सर, ओव्हर टू. मी काही दिवसापूर्वी विचार करत होतो की सर्व महाविद्यालय एकत्र कधी येतील, सर्व महाविद्यालय एकत्र कधी येतील, त्याच्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल जेणेकरून या ठिकाणी येऊ शकते. कारण ॲनाटॉमीचा विषय कदाचित आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवू शकत नाही, इंजिनिअरिंगचा विषय लॉ कॉलेजमध्ये शिकवू शकत नाही, बॉटनीचा विषय आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकवू शकत नाही. मग आपण एकत्र कधी येणार? सर्व कॉलेज कधी एकत्र येऊ शकतात? किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयटम बनतात. रसगुल्ला बनतो, भाजी बनते, रसगुल्ल्यामध्ये मिरची टाकू शकत नाही आपण, किंवा दुधाच्या पदार्थामध्ये आपण कोणते लिंबू टाकू शकत नाही. तर वेगवेगळे आयटम नाही मिक्स करू शकत. पण किचनमध्ये एक आयटम आहे जो सगळ्यामध्ये मिक्स होतो, आणि ते कोणतं असेल? पाणी, वॉटर. तर प्रत्येक आयटम मध्ये पाणी आवश्यक आहे. मग चपाती असेल, भाजी असेल, कोणतंही आयटम असेल, त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं जातं. आणि आपण म्हणतोच की पाणी इज जीवन, म्हणजे पाणीचं जीवन आहे, आणि पाण्याशिवाय होऊ शकत नाही कोणताच स्वयंपाक. तशाच प्रकारे व्हॅल्यूज जे आहेत, मूल्य जे आहेत, हे मूल्य सर्वांसाठी सारखे आहेत. मग मूल्य शिक्षण हे आपण प्रत्येक कॉलेजमध्ये देऊ शकतो. मग ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, किंवा आर्ट्स असेल, सायन्स असेल, प्रत्येक कॉलेजमध्ये आपण मूल्यावर आधारित शिक्षण देऊ शकतो. हे कॉमन विषय आहे, कारण ही समाजाची गरज आहे. तर त्यामुळे आपण जर पाहिलं की हे जे व्हॅल्यूज आहेत, हे व्हॅल्यूजचा तुटवडा होत आहे, दिवसेंदिवस तुटवडा होत आहे. जसे जसे जनरेशन येत आहेत, पहिल्यांदा ग्रेटेस्ट जनरेशन आली, त्याच्यानंतर सायलेंट जनरेशन आली, त्यानंतर बेबी बूमर्स आले, त्यानंतर जनरेशन एक्स, जनरेशन मिलेनियल्स, आणि जनरेशन झेड, जनरेशन अल्फा. अशा प्रकारे जनरेशन येत आहेत. आणि पूर्वीच्या जनरेशन ज्या चुका करतायत त्याचे दुष्परिणाम पुढच्या जनरेशनला भोगावं लागतं. तर आणि जो दुष्परिणाम आपण पाहतो तो पुढच्या जनरेशनमध्ये जास्ती आहे मागच्या जनरेशनपेक्षा. मग याचं कारण काय? की संस्कार जे आपण देऊ शकत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर फॅमिलीज तयार आहेत, आणि संस्कार पास ऑन होण्यासाठी आपल्याला 3 जनरेशन सोबत पाहिजेत, जे की आता होत नाही. मग आता या ठिकाणी संस्कार कसे पास होतील? आपण या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये टेक्नॉलॉजीला फार जवळ केलेलं आहे. तर एकदा एक मछलीवाला असतो, तो रस्त्यावरून जात असतो, आणि रस्त्यामध्ये एक व्यक्ती विचारतो, अरे कोणी उपाशी आहे का? तर मछलीवाला म्हणतो, मी उपाशी आहे. तर तो व्यक्ती महाशय तो त्याला बोलवतो मध्ये, त्याला जेवण वगैरे सगळं देतं, आणि मछलीवाला म्हणतो की मला आता रात्र होत आहे, तर झोपण्याची पण अरेंजमेंट होईल का? म्हटलं ठीक आहे, झोपण्याची पण अरेंजमेंट होऊन जाईल. तर त्यावेळेस जो मछलीवाला असतो त्याच्यासोबत एक टोकरी असते, जे मासे पकडण्याची जी टोकरी, आणि त्या टोकरीला सोबत घेऊन झोपत असतो तो. तर त्यावेळेस तो मछलीवाला ते व्यक्ती म्हणतो की तू काय कर, ही जी टोकरी आहे ती बाहेर ठेवून टाक, कारण हिचा वास येतो. तर त्यावेळेस तो मछलीवाला म्हणतो, मला याच्याशिवाय झोपच येत नाही. तर तेव्हा त्याला म्हणतं, ठीक आहे, तू टोकरी घेऊन झोप. आणि जेव्हा तो टोकरी जी असते ती बाहेर ठेवायला सांगतं की तुला, कारण तो मला त्रास होत आहे, आणि त्याला टोकरी बाहेर घेऊन जायला सांगतं, तिथे बाहेर घेऊन तू ठेवून टाक. तर त्यावेळेस हा मध्ये येऊन झोपण्याचा प्रयत्न करतो, पण रात्रभर तो झोपत नाही. आणि तेव्हा हे व्यक्ती रात्रीच्या वेळेस उठतो महाशय, आणि पाहतो की मछलीवाला झोपला का नाही. तर तो झोपलेला नसतो, कारण त्याला माशांचा सुगंध, दुर्गंध जोपर्यंत त्याला येत नाही तोपर्यंत झोप येत नाही. अशाच प्रकारे आपली सुद्धा ती स्थिती आहे. सकाळी उठल्यानंतर आपण कशाचा सुगंध पाहिजे आपल्याला? टेक्नॉलॉजीचा, व्हॉट्सअपचा सुगंध पाहिजे, मोबाईलचा सुगंध पाहिजे. नंतर उठल्यानंतर आपल्याला मोबाईलचा सुगंध पाहिजे,
झोपताना सुद्धा मोबाईलचा सुगंध पाहिजे. आपण टेक्नॉलॉजीला किती जवळ करत आहोत. तर अशा प्रकारची स्थिती आज आपण पाहू शकतो पूर्ण समाजामध्ये. मग ही जी टेक्नॉलॉजी काय करत आहे, आपल्यातलं विजडम, आपल्यातली जी विद्वत्ता आहे ती काढून टाकत आहे. ज्या प्रकारे डेंटिस्ट, डॉक्टर आपलं अक्कलदाढ असते, विजडम टूथ असतात, ते काढतात आणि त्याचं रूट कॅनॉल करून टाकतात. तशाच प्रकारे या टेक्नॉलॉजीने आपल्यातलं रूट कॅनल करून टाकलं. रूट कॅनॉल म्हणजे काय, मुळाशी कट करून टाकणे. दातांचं जे मूळ आहे, नर्व्ज आहे, त्याला कट करून टाकणे. तशाच प्रकारे या टेक्नॉलॉजीने आपल्याला काय केलेलं आहे, आपलं जे मूळ आहे, एन्शियंट विजडम, जे आपलं विद्वत्तेचं जे ज्ञान आहे त्याला कापून टाकलेलं आहे आणि त्यामुळे आपण दुरावत चाललेलो. अशा प्रकारे आपली स्थिती आहे. मग एकदा एक मोटिवेशनल स्पीकर एका ठिकाणी येतात आणि मोटिवेशनल स्पीकरला एक व्यक्ती विचारतो, तुम्ही जे एवढं चांगलं बोलत आहात, एवढं जे विद्वत्ता आहे तुमच्यामध्ये, तर ही विद्वत्ता कुठून आली, ती आम्हाला देऊ शकता का? मग त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, मोटिवेशनल स्पीकर, मी तुम्हाला विद्वत्ता जर विकत दिली ती परवडणार नाही आणि फ्रीमध्ये दिली तर तुम्हाला त्याची किंमत राहणार नाही. मग आता पर्याय काय आहे? तर पर्याय एक आहे की आपली विद्वत्ता आपण ज्ञानामध्ये शोधायला पाहिजे आणि ही विद्वत्ता आपल्याला जे आपले वैदिक तत्वज्ञान आहे त्याच्यामधून आपल्याला भेटू शकतं. तर अशा प्रकारे हे आपण पाहू शकतो की विद्वत्ता ही प्राप्त करायची असते, विद्वत्ता येत नाही, विद्वत्ता जन्मता मिळत नाही. तर विद्वत्ता म्हणजे काय, विजडम म्हणजे काय? विजडम आणि इंटेलिजन्स याच्यामध्ये फरक काय? विजडम आणि इंटेलिजन्स हे व्यक्तीला नॉलेज अक्वायर कसं करायचं, त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं हे कळतं. पण विजडम जेव्हा जे विद्वत्ता आहे ते त्याच्यासोबत इंटेलिजन्स आणि अलॉंग विथ मूल्य, व्हॅल्यूज हे सोबत असले पाहिजेत, जेव्हा कुठे त्याची विजडम प्रकट होत असते. म्हणून आपल्या जीवनातलं जे मूळ उद्देश आहे की विद्वत्तेचा नाश होऊ नये आणि विद्वत्तेला आपण पकडून राहावे, याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे. तर हे झालं विजडमचं कार्य. आणि विजडम कधीही कुणाला नष्ट करत नाही, इंटेलिजन्स नष्ट करतं. इंटेलिजन्स कॅन डिस्ट्रॉय एव्हरीवन, इंटेलिजन्स कॅन डिस्ट्रॉय अवर सेल्फ, बट विजडम कॅन नॉट डिस्ट्रॉय, विजडम विल कन्स्ट्रक्ट समथिंग. तर त्याला ते फार महत्वाचं आहे. मग आपल्या जीवनातला जो गोल आहे की तो विद्वत्ता सांभाळून ठेवणे. मग आपल्या एज्युकेशनमध्ये आपल्याकडे असं आहे का जे आपल्याला विजडम क्रिएट करू शकतं, विजडम आपल्याला प्रदान करू शकतं? इंटेलिजन्स स्किल येऊ शकते पण विद्वत्ता येऊ शकत नाही. विद्वत्ता येण्यासाठी त्याला मूल्य शिक्षणाची गरज आहे. मग आपण पाहू शकतो बरेचसे इंजिनियर बनतात, डॉक्टर बनतात आणि हे कधी कधी दुसऱ्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात. मग ते बायोलॉजिकल वेपन्स असेल किंवा मग दुसरे काही वेपन्स असतील ज्याच्याद्वारे दुसऱ्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचं कारण काय, म्हणजे आपल्या एज्युकेशनमध्ये ही क्षमता नाही आहे की ज्या क्षमतेने आपण जगाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देऊ शकतो. तर त्याच्यासाठी मूल्य शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि हाच आपल्या हे जे आपण या ठिकाणी इथॉस द इनर स्पार्क हा जो आपण इव्हेंट हे केलेला आहे, ऑर्गनाईज केलेला आहे, याचा मूळ उद्देश आहे की मूल्य शिक्षण प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि तो मूळ उद्देश घेऊन आपण या ठिकाणी इस्कॉन ही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. मग आपण पाहू शकतो आजकाल मुलांची जी सायकोलॉजी, जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांची सायकोलॉजी स्ट्रॉंग होत आहे का? कारण सायकोलॉजी ही स्ट्रॉंग पाहिजे, अंतर्गत जे ज्ञान आहे ते चांगलं पाहिजे, अंतर्दृष्टी चांगली पाहिजे. तर ती जर चांगली करायची असेल तर त्याला आपल्याला विद्वत्ता, नॉलेज, मूल्यावर, आध्यात्मिक मूल्य आणि नैतिक मूल्यावर आधारित असलेलं ज्ञान आपल्याला घेणं फार आवश्यक आहे. तर त्यामुळे आम्ही जे आज 4 पुस्तकांचं बुक लॉन्चिंग जे करणार आहे तर त्याचा मूळ उद्देश आहे की मूल्य शिक्षण. आणि हे जे 4 पुस्तकं आहेत, एक मराठीमध्ये आहे आणि बाकीचे 3 पुस्तके हे इंग्लिशमध्ये आहेत. तर तिघांचंही 4ही पुस्तकांचं आपण या ठिकाणी बुक लॉन्चिंग करणार आहोत. मग याचे 7 उद्देश आहेत आणि 7 उद्देशापैकी पहिला उद्देश आहे हॉलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे सर्वांगीण विकास.
हा सर्वांगीण विकास आपण विद्यार्थ्यांचं मानसिक, सामाजिक, भावनिक, नंतर कौटुंबिक अशा प्रकारचं आपण समाधान करू शकत आहोत का आपल्या शिक्षणातून? तर हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे की हे सगळ्या इमोशनल क्वेश्चन, इंटेलिजंट क्वेश्चन, नंतर ॲडव्हर्सरी क्वेश्चन, क्रिएटिव्हिटी क्वेश्चन, हे सगळं फॅक्टर्स कव्हर होत आहेत का आपल्या शिक्षणातून? तर त्याची पण जाणीव असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे हॉलिस्टिक डेव्हलपमेंट हे या 7 पुस्तकांचं आणि आम्ही जो प्रोजेक्ट राबवत आहोत त्या प्रोजेक्टचं ते एक कार्य आहे. नंतर दुसरं, एम्फॅसिस ऑन इथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज. आपल्या या पुस्तकातून जे 7 पुस्तकं आहेत, 7 जे उद्देश आहेत, या 7 उद्देशापैकी हे एक उद्देश महत्वाचा आहे की मॉरल अँड स्पिरिच्युअल व्हॅल्यूज मुलांना भेटायला पाहिजेत. त्याच्यामध्ये करुणा, क्षमा, नंतर पेशन्स, दृढनिश्चय, या सगळ्याच गोष्टी त्या मुलामध्ये यायला पाहिजेत. तर हे झालं दुसरं. तिसरं आहे फोकस ऑन सेल्फ डिस्कव्हरी अँड सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ डिस्कव्हरी म्हणजे मी कोण आहे, मी कशासाठी जगत आहे, माझं कार्य काय आहे, मला जीवनामध्ये उद्देश काय आहे, का ते मी पूर्ण करत आहे, तर त्याच्याबद्दलची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. हे झालं तिसरं. चौथं जे आहे इन्क्लुझिव्ह अँड युनिव्हर्सल फिलॉसॉफी. तर हे जे 4 पुस्तकं आहेत त्याचा मूळ उद्देश आहे जागतिक दृष्टिकोन आहे आणि सगळ्यांना सामावून घेणारं ज्ञान आहे. हे झालं चौथं. 5वं जे आहे इंटिग्रेशन ऑफ स्पिरिच्युअल विजडम विथ अकॅडमिक लर्निंग. तर आध्यात्मिक विद्वत्ता ही कशाशी जोडली जायची आहे? आपलं जे अकॅडमिक लर्निंग आहे, आपण जे कॉलेजमध्ये शिकत आहोत त्याच्यासोबत जोड व्हायला पाहिजे. तर हे झालं 5वं. 6वं जे आहे प्रमोशन ऑफ क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी. तर आपल्या क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि शेवटचं आहे प्रॅक्टिकल लाईफ स्किल्स अँड ऍप्लिकेशन रिलेटेड लर्निंग. तर हे 7 उद्देश आपण या प्रकल्पातून, आपण या पुस्तकातून या ठिकाणी प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याचा प्रॅक्टिकल जे इम्प्लिमेंटेशन आहे ते आपण JSPM कॉलेज या ठिकाणी आपण राबवत आहोत. आणि त्याचं आज आपण श्रीमान अजित पाटील कवेकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि ते प्रॅक्टिकली काय होत आहे, या व्हॅल्यू एज्युकेशनचं इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे, त्यांनी गांभीर्याने घेऊन आज युवकांमध्ये चांगल्या प्रकारची मूल्य शिक्षणाबद्दलची जागृती करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तर माझ्यानंतर त्यांचं या ठिकाणी स्पीच असेल. फार फार धन्यवाद. आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे वेळ दिला. हरे कृष्ण. हॅलो. या अनमोल प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रमाचा विचार, उद्देश आणि भावार्थ अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवणारे श्री युगल प्रेमदास सर आपल्या शब्दांनी कार्यक्रमाला एक वेगळीच दिशा, एक उत्तुंग ऊर्जा आणि एक अर्थपूर्ण प्रारंभ दिला आहे. आणि या कार्यक्रमाची ज्योत अधिक तेजस्वी झाली. मी संपूर्ण इथॉस टीमतर्फे आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने श्री युगल प्रेमदास यांचे मनापासून आभार व्यक्त करते.